नमस्कार मित्रांनो, बातमी थेट येते मातोश्रीमधून। मातोश्रीवर या शिंदे गटाच्या युवा नेत्याचा जाहीर प्रवेश झालेला आहे। एकनाथ शिंदे यांच्या जवळचा श्रीकांत शिंदे यांचा जुना सहकारी यांचा सर्वात मोठा पक्षप्रवेश, 5000 गाड्यांचा ताफा आणि 10 ते 12,000 कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश। मुंबईत दुतर्फा गाड्या नेमकं काय झालंय, तो कोणता नेता आहे? ज्या नेत्याच्या प्रवेशाने श्रीकांत शिंदे, एकनाथ शिंदे यांची सुद्धा झोप उडाली आहे आणि या जिल्ह्यातील राजकारण आता पुढे काय वेगळं वळण घेतं याकडे लक्ष लागलेलं आहे। मित्रांनो, चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर ठाकरे समर्थक असाल तर व्हिडिओ लाईक करून कमेंट नक्की करा। आपण सुरुवात करूया। राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी राजकीय हालचाल पाहायला मिळत आहे। शिवसेना फुटीनंतर गेल्या काही महिन्यापासून सुरू असलेले राजकीय वाद, आरोप प्रत्यारोप आणि नेत्यांच्या येण्या जाण्याच्या चर्चामध्ये आता एक मोठी घटना घडत आहे। शिंदे गटाचा एक बडा युवा नेता श्रीकांत शिंदे यांचा जवळचा सहकारी, राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून ओळखले जाणारे, गुवाहाटीपासून श्रीकांत शिंदे यांच्यासोबत जाणारे आता हे युवा नेते मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी दिली। या प्रवेशासाठी तब्बल 5000 गाड्यांचा ताफा, सुमारे 10 ते 12,000 कार्यकर्ते मुंबईकडे रवाना होणार असल्याचे सांगितले आहे। त्यामुळे हा प्रवेश केवळ एका नेत्याचा नसून एक मोठं शक्ती प्रदर्शन म्हणून पाहिलं जात आहे। या कार्यक्रमाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत स्वतः उपस्थितीत राहणार आहेत। त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्व राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। त्यामध्ये हे युवासेनेचे राज्य कार्यकारिणीचे सदस्य म्हणजेच प्रथमेश शिंदे पाटील हे गेल्या काही वर्षात युवासेनेतून पुढे आलेले एक तरुण आणि आक्रमक नेता म्हणून ओळखले जातात। त्यांनी अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून युवा कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव आहे। संघटन कौशल्य, कार्यकर्त्यांशी असलेला थेट संपर्क आणि आक्रमक राजकीय भूमिका यामुळे त्यांची ओळख राज्यभर निर्माण झालेली आहे। शिवसेना फुटीनंतर ते शिंदे गटाच्या युवा सेनेत सक्रिय होते आणि राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सुद्धा त्यांची नियुक्ती करण्यात आली होती। मात्र गेल्या काही दिवसापासून ते शिंदे गटात नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या। राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार पक्षातील काही निर्णयाबाबत आणि स्थानिक पातळीवरील राजकारणामुळे शिंदे पाटील नाराज असल्याचं सांगितलं जात आहे। अनेक वेळा त्यांनी आपली नाराजी वरिष्ठांपर्यंत पोहोचवली होती, मात्र त्याकडे लक्ष दिलं गेलं नाही। त्यामुळे आता युवा कार्यकर्त्यांना संधी जर पाहिजे तर आदित्य ठाकरे यांच्याशिवाय पर्याय नाही असं त्यांना माहीत आहे। त्यामुळे मातोश्रीवर हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे। मातोश्रीवर होणाऱ्या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी जय्यत तयारी केल्याचं या ठिकाणी दिसत आहे। ऐतिहासिक आणि मोठा प्रवेश यामध्ये होणार आहे। त्यामुळे शिंदे पाटील यांचा प्रवेश देखील प्रतिकात्मकदृष्ट्या मोठा मानला जातो। 5000 गाड्यांचा ताफा, मोठं शक्ती प्रदर्शन। या कार्यक्रमासाठी ताफा मुंबईकडे येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। हा ताफा वेगवेगळ्या जिल्ह्यातून निघणार असून हजारो कार्यकर्ते यामध्ये सहभागी होणार आहेत। राजकीय विश्लेषकांच्या मते एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्त्यांना घेऊन येणं म्हणजे केवळ प्रवेश नसून एक प्रकारचं शक्ती प्रदर्शन आहे आणि या शक्ती प्रदर्शनाने एकनाथ शिंदे यांना सुद्धा चिंता लागलेली आहे। 10 ते 12,000 कार्यकर्त्यांची उपस्थिती, या प्रवेश कार्यक्रमात सुमारे 10 ते 12,000 कार्यकर्ते उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे या कार्यक्रमाला स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा उपस्थितीत राहणार आहेत। जर हा प्रवेश अधिकृतपणे आजच झाला तर तो शिंदे गटासाठी मोठा धक्का मानला जातो, कारण शिंदे पाटील हे युवा सेनेचे एक त्यांच्या महत्त्वाचा चेहरा मानले जात होते। त्यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते आहेत। त्यामुळे अनेक ठिकाणी शिंदे गटाला याचा फटका बसू शकतो। त्यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू असलेल्या बदलामुळे प्रत्येक नवीन प्रवेश आणि पक्षांतर मोठी चर्चा निर्माण करत आहे। त्यामुळे पाटील यांच्या निर्णयामुळे देखील राजकीय वर्तुळात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। काहीजण याला राजकीय रणनीती मानत आहेत तर काहीजण याला युवा नेतृत्वाची नव्याने मांडणी मानत आहेत। आता सर्वांचं लक्ष मातोश्रीवर होणाऱ्या या आजच्या कार्यक्रमाकडे लागले आहे। या कार्यक्रमात किती मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते सहभागी होतात आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कोणते नवे समीकरण तयार होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। एकीकडे शिवसेना पुन्हा संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे,
तर दुसरीकडे इतर पक्षही आपली ताकद लावत आहेत। त्यामुळे हा पक्षप्रवेश सोहळा एका नेत्याचा नसून महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य ठाकरे यांचं युग पुन्हा एकदा सुरू होणार याची नांदी देते। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? असे जर पक्षप्रवेश सोहळे झाले तर एकनाथ शिंदेंना पुढील काळात असे अनेक धक्के बसतील का? कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। धन्यवाद।